मी असाच वाड्यावर गेलो तर काकू कधीच माझं ऐकणार नाही, आणि एकदा का त्यांनी नकार दिला की मग त्या कोणाचंच ऐकणार नाही. देवकरांना घेऊन गेलो तर, अरे ग्रेट आयडिया. देवकरांना सांगतो की तुम्हीच काकूंना समजावून सांगा. मी निघालो होतो, पण जाताना मी विचार केला की वाड्यावर जाऊन मी सांगू काय. निशा आणि मी पूजा एकत्र कशी करणार. मला वाटतं अजय तू इथेच थांबावस. मी आज जातो. हे बघा, मी काही आबा नाही की तुमच्या भाकड कथांवर विश्वास ठेवी. नाही, मला असं वाटत की तुम्ही फार मोठे अभ्यासक आहात किंवा तुमची विद्या खूप श्रेष्ठ आहे. आता इथल्या काही लोकांपेक्षा तुमची बुद्धिमत्ता जास्त आहे आणि तुम्ही लोकांना घाबरवून तुमचं म्हणणं साध्य करता, पण मी त्यातली नाहीये. साराचा आत्मा निघून जाईल असं म्हणून पूजेचं नाटक करणारी तुमची मुलगी काय किंवा तुम्ही काय. माझ्या लेखी तुमची किंमत शून्य आहे, शून्य. तेव्हा आता स्वतःचा जास्त अपमान न करता तुम्ही प्लीज निघा. निशाला तर मी हकलवलेच आहे. तुम्ही तिची बाजू घ्या, तिला स्वतःच्या घरात ठेवून घ्या, पाहिजे तर अजयचं आणि तिचं लग्न लावून द्या, पण माझ्या वाड्याकडे जर वाकड्या नजरेनं बघाल ना तर बस मालतीताई. बस मालतीताई, बस. हा देवकर इथे आपल्याला मदत करण्यासाठी आला होता, पण आता जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार सोडत नाही तोपर्यंत या वाड्यात कुणाचा जीव गेला तरी सुद्धा या देवकराची पावलं पुन्हा या वाड्याकडे कधीही परत येणार नाहीत. ही धमकी समजायची. धमकी शत्रूंना दिली जाते मालतीताई. तुमच्यासारख्या अहंकारामध्ये अंध झालेल्यांसाठी हे सूचक सांगणं आहे. मालतीताई, लवकरात लवकर यातनं बाहेर निघा. जितक्या लवकर यातून बाहेर निघाल तितक्या लवकर इथे सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित होईल. अन्यथा या वाड्यासकट तुमच्या संपूर्ण घराण्याचा अंत निश्चित आहे. यापुढे या प्रकरणाशी माझा संबंध नाही. संपला. गुरुजी, आओ पण गुरुजी. ही मूर्ती इथे कशी? नक्कीच त्या देवकरचं काम असेल. मुद्दाम असं काहीतरी अभद्र आणायचं आणि वाड्याला बदनाम करायचं. हा सगळा तर निशा आणि अजयचा डाव आहे. पण आता काय करतील? या वाड्यात पाऊलच टाकू देणार नाहीये मी. काय झालं? का गेले देवकर गुरुजी? कदाचित काकूंनी काही उलटसुलट तर? हो, तसंच असेल. पण जर ही पूजा नाही झाली तर काय करावं? आता जाऊन सरळ निशाला सांगावं का? हो, तिलाच सांगावं. जे घडते ते तिलाही ठाऊक आहे.
मलाही. मग हा अंधी कोशिंबरीचा खेळ कशाला? पण निशा माझ्यासोबत पूजेला कशी बसेल? तिला हे कधीच मान्य होणार नाही. काय करावं, काय करू? वेदांती असती तर तिने समजावलं असतं देवकर गुरुजींना. त्यांनी जर समजूत घातली असती आबांची आणि काकूंची, तर सगळं कसं शांतपणे पार पडलं असतं. आता काही झालं तरी हे संपलं पाहिजे. मला चंदनाचाही विचार केला पाहिजे. हॅलो, मूर्ती कुठली? हां 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 हां, हो हो, मी मूर्तीचा ऑर्डर घेतो. हो हो. मी एक काम करू का, मी तुम्हाला उद्या फोन करू का? प्लीज प्लीज. हां, शे, त्याला सगळा बिझनेससुद्धा बोंबलला आहे. किती दिवस झाले मूर्तीचा ऑर्डरसुद्धा घेतला नाही. फक्त पूजा करा एवढंच चाललं आहे. आयुष्यभर कधी देवाला नमस्कार केला नाही, आता आयुष्यात नुसता पूजाच करायची आहे. शे, अरे निशा, निशा इथे कुठे? निशा, निशा! निशा, 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 काय? निशा, 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 काय काय करत होती? हा, तुम्ही इथे सुद्धा आलात कशासाठी? मला सुखानं मरूही देणार नाही आता. हे सगळं तुमच्यामुळे घडतंय अजय भाऊजी. निशा, आज तुमच्यामुळे मला सगळ्यांनी बदनाम केलं. काय? काय चुकलं होतं माझं? आईने मला तुमचं नाव घेऊन घेऊन खूप छळलं, तरी मी सहन केलं. पण आज आज यांनीही मला घराबाहेर काढलं. यांनी यांनी म्हणजे निशा, समीर आला आहे? हो, एवढे दिवस देवापाशी साकडं घातलं. तुम्हा सगळ्यांना मी ओरडून ओरडून सांगत होते की माझं सौभाग्य जिवंत आहे म्हणून, पण कोणी माझं ऐकलं नाही. मला आईने ही अभद्र साडी नेसायला दिली, ती नेसले, सगळं सहन केलं. पण आज जेव्हा हे घरी परत आले तेव्हा त्यांनीच मला झिडकारलं. हे बघ निशा, निशा, शांत हो, शांत हो. तुम्ही सांगा ना अजय भाऊजी, काय चुकलं हो माझं? हे आपलं प्राक्तन आहे, प्राक्तन. प्राक्तन? आपलं? निशा, मी कोणी फार मोठा विचारवंत नाही, पण जे काही आत्ता घडलंय त्यानुसार मला जे काही समजलं, जे काही उमगलं ते मी तुला सांगतो. हे बघ, ही जी परिस्थिती आहे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी आपण जबाबदार नसलो तरी असे आणि तसे त्या विचित्र परिस्थितीचे आपण सूत्रधार झालो आहोत. एक काम कर निशा, मी अजय, तू निशा, हे आता विसर आणि राघवीचा विचार कर. राघवीचा, ती राघवी जिने काही दशकांपूर्वी आपले प्राण त्यागले होते, त्या जागी, ज्या जागी आता तुमचा वाडा आहे. आणि निशा, जेव्हा तिच्या नवऱ्याने त्या काळात तिला जो शब्द दिला होता म्हणजे मी, तो पाळू शकलो नाही. निशा विचार कर, तेव्हा त्या बाईने जंग जंग पछाडले आपल्या नवऱ्याचा शब्द खरा करण्यासाठी, फक्त आपल्या नवऱ्याचा शब्द खरा करण्यासाठी. आणि दैवी चमत्कार बघ, तुझा आणि माझा जन्म झाला. पण नियती कोणालाही चुकली नाही. आयुष्याची बेरीज वजाबाकी किती अचूक केली तरी नियती हातचा एक राखते. आणि त्याचमुळे तू समीरची पत्नी झाली आणि मी तुझा भाऊजी. हे बघ निशा, जर निशा आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर राघवीची मागणी आपल्याला मान्य करावीच लागेल. म्हणजे? पण आपण, मी कशी बसू शकते तुमच्यावर पूजेला? नाही, पण
काही झालं तरी मी तुमच्याबरोबर कशी पूजेला बसू शकते? पूजेला तर नवरा बायकोनी बसायचं असतं. हे बघ निशा, तू निशा किंवा मी अजय म्हणून ही पूजा करत नाही. निशा, शरीर जरी तुझं असलं तरी त्यामध्ये राघवी असणार हे विसरू नको. म्हणजे निशा, तुला बघ आजपर्यंत असे अनेकदा भास झाले असणार, म्हणजे तू तुझ्यामध्ये नसते. म्हणजे शरीर जरी तुझं असलं तरी राघवी त्यामध्ये बोलत असते. तू आठव, आपण जेव्हा देवकरांच्या घरी गेलो होतो तेव्हा तू त्या गुरुजींसोबत काय बोलली? राघवी म्हणून, त्यांना पंत असं तू म्हणत होती. हो, हे खरं आहे. अचानक मी काही बोलते, मग मला काहीतरी होतं. हो निशा. म्हणजे यांना मला बघितल्यावर, म्हणजे समीरची ही अवस्था राघवीने तर केली नसेल. असू शकतं. याचा अर्थ ते मला राघवी समजत असतील. म्हणजे ती राघवी होती, ती मी, असं तर घडलं नसेल. कदाचित. मग ह्या राघवीनी जिने माझ्या संसारावर वरवंटा फिरवला, तिची मदत आपण कशाला करायची? निशा, ती आपलं वाईट चिंतत नाही. ती जो विचार करते ना, तो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या ध्यानीसुद्धा येणार नाही. हे बघ निशा, तुला सांगतो, ही पूजा या गावासाठी फार महत्त्वाची आहे. तुला सांगतो निशा, राघवी तेव्हा त्या गावात ही पूजा करायची, पण जेव्हा या पूजेमध्ये खंड पडला तेव्हा हे सगळं गाव बेचिराग झालं होतं. तुला सांगतो, या पूजेचं भाग्य फार मोठं आहे. आपण फार भाग्यवान आहात की ही पूजा आपल्याला करायला मिळते. तुला सांगतो निशा, आपण फक्त आपल्यापुरती विचार करतो, आपल्या संसारापुरती, आपल्यासाठी. पण तेव्हाच्या बायका, त्यांना जर 2-2, 3-3 पुत्र असले तरी या देशावर ते बलिदान करायचे आणि गर्वाने म्हणायचे की आम्हाला आणखी पुत्र असते तर ते सुद्धा आम्ही बलिदान केले असते. खरंच ना, मी असं कधी विचारच केला नाही. हे बघ निशा, आता जास्त विचार करू नको. आजचा तर मुहूर्त टळला आहे, पण उद्या रात्री 12पर्यंत आपल्याला ही पूजा करावीच लागेल. हां, आता देवकर गुरुजी आपल्याला खरा मार्ग दाखवतील, कळलं? रात्री? पण मला तर आई घरातही घेणार नाही. निशा, माझ्याकडे बघ. राघवी, आपल्याला पूजेला प्रारंभ करायचा आहे. तेव्हा राणीसाहेब, पूजेची तयारी करा. आणि हो, गरज पडली तर शत्रूला नतमस्तक व्हा. आपल्याला आपली युद्धनीती ठाऊकच आहे. गनिमी कावा, शत्रूला खिंडीत पकडा आणि पूजा संपन्न झाली की उगवत्या सूर्यनारायणाला साकडं घालू. काय राणीसाहेब? आपण सांगावं आणि आम्ही करावं, या पलीकडे काही सुचलंय का आम्हास? आपण निश्चिंत राहा. पूजेची तयारी आम्ही स्वतः जातीनिशी करू. आपण मात्र वेळेवर यावं, हीच विनंती. चलावं. आपण आता समीर, ए समीर,
दूध घे. नको ग आई, नको मला. समीर, असं नको करूस रे. यानंच ताकद येईल तुला. नको असं हट्ट करू लहान मुलासारखा. आई मला खरंच दूध नकोय ग. मला कसं तरीच वाटतंय. समीर, समीर, मला माहिती आहे शरीराच्या जखमा बऱ्या होतात, पण मनाच्या जखमा नाही बऱ्या होत. अरे, आपला संसार नीट सरळपणे करावा हीच आपल्या सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण ती सुद्धा पुरी होत नाही. हल्ली तर काय रे, संस्कारच राहिलेले नाहीयेत. पण हे बघ बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू काही चूक केलेलं नाहीयेस. हे बघ, ज्याने हे पाप केलं ना, त्याला शिक्षा होईल. मी तुला सांगते, निशा या घरात आली आणि आपलं सगळं वाईटच घडत गेलं. पण बाळा, आता ती गेली ना, आता सगळं चांगलं होईल आपलं. नको काळजी करूस तू. आई, का वागली असेल ग निशा असं माझ्याशी? इतकं वाईट का वागलं असं? का वागली अशी? काय वाईट केलं होतं तिचं आपण कुठे? तिचं आजारपण, तिचं वेळ, सगळं काही सांभाळलं आपण. पण ती मात्र माझ्याशी, स्वतःच्या नवऱ्याशी अशी दुष्टपणाने वागली. लाज नाही वाटली तिला असं वागताना? निर्लज्जपणा तरी बघ तिचा. तरी तुझ्या समोर आली ती. कुठे असेल ग मी इतके दिवस? नाही माहिती. जाऊ दे ना ते. मला माझा मुलगा परत मिळाला. देवाचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मला आणखी काही नको. आई, तुला सांगितलं ना निशानं की काय? एवढं चांगलं घर मिळालं होतं, चांगला नवरा मिळाला होता. काय असतं बायकांच्या मनात कोणास ठाऊक, नाही कळत. जाऊ दे समीर. हे बघ, तू लवकर बरा हो आणि मग आपण घटस्फोटाचा अर्ज करू. निशाच्या लग्नाची बोलणी सगळीकडनं फिसकटतायत. कसं होणार मुलीचं? मला आजोबा होणार म्हणून आनंद वाटावा, तर निशाचा विचार करून वाईटही वाटतंय.